वाल्मी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या प्रथम एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर राजेश पुराणिक वाल्मी महाराष्ट्र या यूट्यूब वाहिनीच्या प्रथम एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. माती, पाणी, पीक आणि नैसर्गिक संपत्तीच्या शाश्वत वापराचे तंत्र व्यवस्थापनातून साध्य करण्यासाठीची माहिती महाराष्ट्राच्या लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाल्मी महाराष्ट्र या नावाने एक यूट्यूब चॅनल वाल्मीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचं सहर्ष स्वागत आहे. यूट्यूब चॅनलचा हा प्रथम एपिसोड आहे. भारतरत्न सर श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला समर्पित असून आज आपण जाणून घेणार आहोत जल व भूमी व्यवस्थापन संस्था म्हणजेच वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी या संस्थेबद्दल. संस्थेचा परिचय, उद्दिष्ट, कार्य व योगदान याबाबत आज आपल्याशी हितगुज करणार आहेत वाल्मीचे महासंचालक श्री व्ही नाथ साहेब. श्री नाथ साहेब हे महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातील वरिष्ठ अधिकारी आहेत. मुख्य अभियंता या पदावर असताना त्यांनी राज्यातील अनेक योजनांना मूर्त रूप दिलेले आहे आणि सध्या ते आपल्या प्रदीर्घ अनुभवाने वाल्मीच्या महासंचालक पदाचा कार्यभार सांभाळीत आहेत. सर्व दर्शकांच्या वतीने मी त्यांचे या प्रथम एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करतो. नमस्कार नाथ सर, सर्वप्रथम तर आपले अभिनंदन की राज्याच्या लाखो शेतकऱ्यांसाठी वाल्मीच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात आपण करीत आहोत. चॅनलसाठी शुभकामना. धन्यवाद सर. आजच्या प्रथम एपिसोडच्या निमित्ताने वाल्मी संस्था ही काय आहे, तिची स्थापना केव्हा झाली, त्यामागे काय भूमिका होती, हे आमच्या दर्शकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने वाल्मीची स्थापना 1 ऑक्टोबर 1980 रोजी केलेली आहे. वाल्मी ही स्वायत्त संस्था आहे. तिची नोंदणी सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत झालेली आहे. मुंबई पब्लिक ट्रस्ट मॅनेजमेंट ॲक्ट 1950 अंतर्गत संस्थेची नोंदणी झालेली आहे. प्रशासकीय नियंत्रण मे 2017 मध्ये जलसंपदा विभागाकडून मृद व जलसंधारण विभागाकडे आले. त्यावेळेस वाल्मी ही मृद व जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. ही संस्था देशातील 14 वाल्मीमध्ये सर्वप्रथम स्थापित संस्था असून जलसंसाधन मंत्रालयाने निश्चित केलेल्या व्यवस्थापनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात अग्रगण्य आहे. जलसंपदा विभाग व कृषी विभाग यातील अधिकारी, कर्मचारी, सिंचन व्यवस्थापन व भूमी विकासाचे आंतरशाखीय प्रशिक्षण देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. तसेच सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात क्रियात्मक व अनुकूलता संशोधने घेणे, सल्ला सेवा तत्वावर सेवा उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण साहित्य निर्माण करणे, सेमिनार, कार्यशाळा आणि शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सर, संस्थेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी वाल्मी ही कोणत्या कोणत्या अन्य संस्थांशी संलग्न आहे किंवा त्यांच्या सोबत कार्य करत आहे? जसं मी आपल्याला अगोदर सांगितलं की वाल्मी संस्थेची स्थापना ही काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाचे जलसंसाधन मंत्रालय व केंद्रीय जल आयोग यांच्या धोरणाशी सुसंगत असण्यासाठी सर्व महत्त्वाच्या वाल्मी, जसे तामिळनाडू, कर्नाटक, मी आपल्याला सांगितलं 14 वाल्मींचे नाव, त्या राज्याच्या जलसंपदा विभागाशी संलग्न आहेत. मागील 44 वर्षापासून नदी खोरे नियोजन, स्थिर चिन्हांकन, नलिका सिंचन, ठिबक व तुषार सिंचन, प्रवाह मापन, सहभागी सिंचन व्यवस्थापन
सहभागी पाणलोट व्यवस्थापन इत्यादी विषयांचे तज्ज्ञ प्राध्यापक संस्थेमध्ये तयार झालेले आहेत. सर, वाल्मी संस्थेची निर्णय प्रक्रिया जी आहे ती अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया वाटते आणि त्या निर्णय प्रक्रियेला घडवून आणण्यासाठी संस्थेमध्ये नियामक मंडळ याची रचना काही केलेली आहे का? होय, संस्थेचं एक नियामक मंडळ आहे. त्या नियामक मंडळाच्या वर्षातून 2 बैठका होतात आणि त्यामध्ये वेगवेगळे निर्णय घेतले जातात. या नियामक मंडळात विभागाचे सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव हे अध्यक्ष असतात आणि आहेत. तसेच सचिव लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभाग हे सहअध्यक्ष आहेत. नियोजन, कृषी व पशुपालन व मत्स्य व्यवसाय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे कुलपती, मुख्य अभियंता व सहसचिव जलसंपदा विभाग, मुख्य अभियंता नॅशनल वॉटर अकॅडमी पुणे, आंतरवित्तीय सल्लागार व सहसचिव जलसंपदा विभाग मुंबई, महासंचालक यशदा पुणे, तंत्र शिक्षण संचालक मुंबई, विभागीय आयुक्त औरंगाबाद, आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद, तसेच उपसचिव मृद व जलसंधारण विभाग मुंबई आणि महासंचालक वाल्मी हे सदस्य सचिव. अशा प्रकारे नियामक मंडळ हे स्थापन करण्यात आलेलं आहे. हे नियामक मंडळ 1980 पासून कार्यरत आहे आणि त्याप्रमाणे ती वेगवेगळे डिसिजन हे नियामक मंडळात घेऊन कार्य करत आहे. आता सर, नियामक मंडळाच्या संदर्भात एक प्रश्न असा येतो की आपण 1980 मध्ये जे नियामक मंडळ घेतलं होतं ते आज तसंच आहे की त्याच्यामध्ये काही आपण चेंजेस कालांतराने केलेले आहेत? कालानुरूपी त्यात चेंजेस करण्यात आलेले आहेत. जसे की आयुक्त मृद व जलसंधारण यांना एक सदस्य म्हणून घेण्यात आलेला आहे. विभागीय आयुक्त हेही सदस्य म्हणून घेण्यात आलेले आहेत. म्हणजे काळानुरूप जसे वाल्मीचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला विविध विषय हाताळावे लागतात त्याप्रमाणे त्या त्या विभागाचे जे प्रधान सचिव किंवा सचिव जे निर्णय घेणारी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला आपण आपल्या संस्थेच्या नियामक मंडळामध्ये सम्मिलित करण्याचं आपलं धोरण आहे. बरोबर आहे. सर, आपली वाल्मीची संरचना कशी आहे त्याबद्दल माहिती द्याल का? वाल्मीची संरचना ही सचिव मृद व जलसंधारण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली महासंचालक वाल्मी, अधीक्षक अभियंता व सहसंचालक, नंतर इतर विभागांचे प्राध्यापक व प्रमुख आणि प्रशासकीय विभागात प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी आणि उपविभागीय अभियंता मालमत्ता तसेच संशोधन अधिकारी हे वाल्मीची कार्यरत आहेत. सर, ज्याच्यामध्ये आता वाल्मीच्या कार्यप्रणालीला बघता आपल्या संस्थेमध्ये कोणकोणत्या विविध प्रकारच्या शाखा ज्या आहेत त्या निर्मित केलेल्या आहेत? अभियांत्रिकी आहे, कृषी आहे, विज्ञान शाखा आहे, सामाजिक शास्त्रे आणि एकात्मिक पाणलोट विकास या शाखा सध्या वाल्मीत कार्यरत आहेत. याचाच अर्थ मला असं जाणवतं तुमच्या बोलण्यावरनं की आंतरशाखीय कार्यप्रणाली ही वाल्मीची सध्या स्थापित केलेली आहे. होय, अगदी बरोबर. सर, वाल्मीचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी वाल्मीजवळ कोणकोणत्या प्रकारची संसाधने उपलब्ध आहेत? जसं वाल्मीची स्थापना ही 1980 रोजी करण्यात आलेली आहे, साली करण्यात आलेली आहे. त्यावेळेस एक मेमोरंडम ऑफ असोसिएशन यानुसार कार्य करण्याचं धोरण वाल्मीनं अवगत केलेलं आहे. ते एक मेमोरंडम आहे. वाल्मीची काही उद्दिष्ट आहेत, गव्हर्नन्स स्ट्रक्चर आहे, कार्यक्षेत्र आहे, उपलब्ध मनुष्यबळ आहे, वित्तीय सहाय्यता
प्रशिक्षण व प्रकाशने ही संसाधने वाल्मीकडे उपलब्ध आहेत. तसेच वाल्मी परिसरात वाल्मीच्या मालकीची 3 साठवण तलाव आहेत. एक सातारा साठवण तलाव, कांचनवाडी साठवण तलाव आणि एक पाझर तलाव. हेही वाल्मीकडे संशोधन साहित्य म्हणून उपलब्ध आहेत. त्या पाण्यातून वाल्मीची वेगवेगळी फळझाडे, शेतीवरती प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेले क्षेत्र म्हणजे शेत तयार करून डेमॉन्स्ट्रेशन फॉर्म्स हे पण वाल्मीकडे उपलब्ध आहेत. याचाच अर्थ असा की वाल्मीचे जे प्रशिक्षण आहेत त्या प्रशिक्षणांसोबत प्रॅक्टिकल जे तुम्ही मगाशी म्हणाले तर त्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते आपण क्षेत्रावरती करून दाखवतो आणि जे प्रशिक्षणार्थी आपल्याकडे येतात वाल्मी संस्थेमध्ये प्रशिक्षण घ्यायला त्यांना थेअरी आणि प्रॅक्टिस या दोन्हीचं ज्ञान व्हावं आणि ते सज्ञानी व्हावे असा प्रयत्न आपल्या इथे केला जातो, असं आपलं म्हणणं आहे का? होय, अगदी खरं आहे. त्यासाठी वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन फॉर्म्स आहेत. एक हायड्रॉलिक लॅब आहे ओपन, जी की महाराष्ट्रातच सर्वात मोठी प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर न जाता पाण्याचं कसं मोजमाप केलं जातं हे प्रशिक्षणार्थींना आणि शेतकऱ्यांना समजून देण्यासाठी एक प्रॅक्टिकल लॅब आहे. त्याचाही उपयोग आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करतोय. तर सर आता प्रशिक्षण हा आपला मुख्य जो आहे कार्यक्रम झाला आणि त्याच्यासोबत त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग व्हावं याच्यासाठी सुद्धा आपल्याजवळ धोरण आहे. तर ह्या सगळ्या धोरणांना लागू करण्यासाठी आपल्याजवळ एकूण उपलब्ध अधोसंरचना किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे? वाल्मीच्या मालकीची स्वतःची 175 हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये रस्ते, वेगवेगळ्या इमारती ह्या साधारणतः 10,000 वर्ग मीटर वरती बांधण्यात आलेले आहेत. 25 हेक्टर हे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र आहे. सिंचन तलाव व लघु तलाव जलसंधारण संरचनेमध्ये आहेत. पाझर तलाव आहे. वन व वृक्षारोपण 30 हेक्टरवर करण्यात आलेलं आहे. संस्थेचे संपूर्ण कॅम्पस हे 3540 वर्षे जुने असल्याने सध्या अनेक सुविधांचा सुधार आणि विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत. सर हे तर आता म्हणजे संस्थेचे कार्यक्षेत्र याच्याबद्दल झालं की किती कार्यक्षेत्रामध्ये आपली संस्था कार्यरत आहे. परंतु आता प्रशिक्षणाच्यासाठी विविध प्रयोगशाळा लागतात किंवा अनेक प्रकारच्या सुविधा लागतात. तर त्या प्रशिक्षण वर्ग लागतात, हॉल लागतात, सेमिनार हॉल वगैरे लागतात. तर त्या प्रकारच्या सुविधा आपल्या संस्थेजवळ कशा प्रकारे उपलब्ध आहेत? संस्थेकडे 40 विद्यार्थी बसतील असे 7 प्रशिक्षण वर्ग आहेत. 200 विद्यार्थी क्षमता असणारा एक सेमिनार हॉल आहे. 50 क्षमता असलेला एक बैठक कक्ष आहे. 400 क्षमतेचं एक समाज भवन आहे. 36 प्रशिक्षणार्थी, 18 संगणक आहेत. तसेच मुलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी राहण्यालायक 102 प्रशिक्षणार्थी कक्ष आहेत. त्यात 78 कक्षांची क्षमता ही 234 असून 60 वातानुकूलित VIP गेस्ट हाऊस आहे. तसेच 100 ते 150 लोकांसाठी भोजनाची व्यवस्था होऊ शकेल असं सर्व सोयी सुविधांनी युक्त असं भोजन कक्ष आणि भोजनालय आहे. त्याचप्रमाणे मृद व पीक प्रयोगशाळा आहे. हायड्रोलिक प्रयोगशाळा आहे. हवामान प्रयोगशाळा आहे. स्प्रिंकलर व ड्रिप सिस्टीम एक सेट आहेत. प्रात्यक्षिक प्रशिक्षक 2 आहेत. प्रक्षेत्र 2, दवाखाना, शाळा व शॉपिंग सेंटर अशा सुविधा संस्थेकडे उपलब्ध आहेत.
सर, ह्या सगळ्या सुविधा ज्या आपण आत्ता सांगितल्या त्या 1980 या कालावधी दरम्यान बनलेल्या आहेत असं तुमच्या बोलण्यावरून वाटलं. आता काळानुरूप या सुविधांमध्ये आपण काही बदल करतो आहे, नाविन्यपूर्ण किंवा याला मॉडर्नायझेशन ज्याला म्हणतात त्याला आपण करत आहे, असं काही सध्या होत आहे का संस्थेमध्ये? हो, आम्ही संस्थेला एक इंटरनॅशनल एक्सलन्स इन वॉटर अँड मॅनेजमेंट या दृष्टिकोनातून विकसित करत आहोत. नवीन पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून नवीन नवीन प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेत जी साधन संपत्ती आहे त्याचा वापर करून काही पुनर्विकास करून तर काही नवीन बनवून, जसे की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये इंटरनॅशनल लेवलचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, त्यात इनडोअर आउटडोअर रनिंग ट्रॅक हे केले जातील, स्विमिंग टँक घेतला जाईल. तसेच 1000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठीचं एक मोठं सभागृह बांधण्यात येत आहे. गेट, इंटरनल रस्ते यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येत आहे. तसेच लँडस्केपिंग करून वाल्मीची जी पूर्वीची भव्यता होती त्यापेक्षा अतिभव्य करण्याचं काम वाल्मीमध्ये सध्या सुरू आहे. सर, संस्थेची एक जमेची बाजू ही असते की संस्थेचं एक खूप छान असं पुस्तकालय असावं. तर आपल्या संस्थेमध्ये सुद्धा, कारण तांत्रिक विषय मोठ्या प्रमाणात हाताळण्यात येतात, तर आपल्या संस्थेमध्ये सुद्धा असं पुस्तकालय ची सुविधा उपलब्ध आहे का? आहे. आमचं स्वतःची एक खूप छान अशी लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये साधारणतः 26,600 पुस्तकं उपलब्ध आहेत. काही पेरिओडिकल्स सबस्क्राईब केलेले आहेत, ते 38 आहेत. पुस्तकांचा डेटाबेस 14,975 डाटाबेस आपल्याकडे उपलब्ध आहे. तांत्रिक काही आर्टिकल्सचा डाटाबेस आहे, काही संस्थेंचा डाटाबेस आहे आणि केस स्टडीजचा डाटाबेस उपलब्ध आहे. संस्थेतील प्राध्यापक यांनी वेगवेगळ्या विषयात जी लिहिलेली वाल्मीची स्वतःची प्रकाशने जी आहेत हे सुद्धा लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. सर, 1980 पासून आता आपण सांगितलं की संस्था कार्यरत आहे. आता 2023-24 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. तर या कालावधीमध्ये प्रशिक्षणाची जी उपलब्धी आहे ती कशी आहे संस्थेची? संस्थेने आतापर्यंत साधारणतः 2,541 प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत. यामध्ये अधिकारी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आलेले आहेत. प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या साधारणतः 1,11,000 आहे. शेतकरी प्रशिक्षण वर्ग हे 536 घेण्यात आलेले आहेत. प्रशिक्षित शेतकरी 63,309 एवढे प्रशिक्षित शेतकरी करण्यात आलेले आहेत. कार्यशाळा आणि चर्चाक्षेत्रे 648 घेण्यात आलेली आहेत. प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण नॅशनल लेवलचे हे 3 घेण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रकाशने मराठी इंग्रजी 78 आहेत. चित्रफित आहेत 113. VCD उपलब्ध आहेत 19. संगणक प्रणाली आहे 29. कृती संशोधन आणि सल्ला सेवा तत्वावरील कामे आहेत 52. सर, ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि प्रशिक्षण सुविधांचा, प्रयोगशाळांचा सगळ्यांचा वापर करून संस्थेने आत्तापर्यंत 1980 पासून जे योगदान राज्याच्या विकासाकरता दिलेलं आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या. राज्याचा विकास हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे आणि शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाण्यासाठी किंवा पाण्यातून जे काही प्रशिक्षण दिले जाईल
त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर ही इकॉनॉमी आपल्या महाराष्ट्राची ठरलेली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागातील अभियंत्यांना दीर्घकालीन प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम आपण घेतो. सिंचन व्यवस्थापन विषयावर आंतरशाखीय पायाभूत प्रशिक्षण घेतो. तसेच विविध विषयावर लघु प्रशिक्षण मृद व जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांसाठी सिंचन व्यवस्थापन संस्थेच्या प्रशिक्षण व क्षमतावर्धन कार्यक्रमामुळे अधिकाऱ्यांना सिंचन व्यवस्थापनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक कसा होईल या बाबतीतही प्रशिक्षण दिलं जातं. संस्थेने जलजागृती सप्ताहासाठी माहिती, शिक्षण व संवाद प्रचार प्रसार सामग्री तयार करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित केलेलं आहे. हे एक संस्थेचं मोठं योगदान आहे. जलसंपदा विभागास तांत्रिक मार्गदर्शन दिलेलं आहे. मृद व जलसंधारण विभागास क्षमता बांधणीसाठी सहकार्य केलेलं आहे. तसेच राज्यात सहभागी सिंचन व्यवस्थापन वाढवण्यासाठी वाल्मी संस्थेचं फार मोठं योगदान आहे. राज्यात पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी आणि त्यांचे प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा वाल्मीने भरीव कार्य केलेलं आहे. शेतकरी प्रशिक्षण वाल्मी संस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे वाल्मी संस्था हे कार्य करत आहे. वाल्मी संस्थेने अजूनही योगदान जे आहे राज्य शासनाचे जे धोरण आहेत त्या धोरणांना बळकटी प्रदान करण्यासाठी केलेलं आहे. तर ते कोणते धोरणं होते आणि वाल्मी संस्थेने जलसंपदा विभाग किंवा मृद व जलसंधारण विभागासाठी जे तांत्रिक मॅन्युअल्स आहे किंवा तांत्रिक प्रकाशन आहेत ते कोणते याच्यामध्ये तयार केलेले आहेत? संस्थेने महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 मध्ये संशोधन करून महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा 2005 व नियम 2006 तयार करण्यास सहकार्य केलेले आहे. फार्म डेव्हलपमेंट मॅन्युअल तयार केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराचे सेमिनार, कॉन्फरन्सेस व कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. जलसंपदा विभाग, अभियंता, पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांना सहभागी सिंचन व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षित केलेले आहे. संपूर्ण देशात आपल्या अभूतपूर्व योगदानामुळे वाल्मी संस्था ही अग्रगण्य संस्था आहे. ॲक्शन रिसर्च, आता थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं होतं की ॲक्शन रिसर्चचे कार्यक्रम, कृती संशोधनं आपण घेतलेली आहेत. तर याच्यामध्ये काय आपण सिंचन प्रकल्पांवरती हे घेतले होते की त्याच्या अजून कोणत्या विषयांवरती घेतले होते? सिंचन प्रकल्पावरच मॅक्झिमम घेण्यात आलेले आहेत. त्यात लोणी मायनर इरिगेशन स्कीम आहे, ETRDO प्रोजेक्ट आहे, नंतर फार्मर्स पार्टिसिपेशन ॲक्शन रिसर्च प्रोग्राम आहे, नंतर ग्राउंडनट जायकवाडीच्या कमांडमध्ये घेण्यात आलेला आहे, नंतर सोशिओ इकॉनॉमिक सर्वे डोम आणि कान्हेर या प्रोजेक्टवर घेण्यात आलेला आहे. तसेच क्रॉपिंग पॅटर्नचा स्टडी हा जिगाव आणि लोअर पेढी या धरणावर घेण्यात आलेला आहे. हे काही प्रतिनिधित्व करणारे असे प्रोग्राम्स आहेत. असे जवळजवळ किती 60-70 प्रोग्राम घेण्यात आलेले आहे असं मगाशी आपल्या याच्यामध्ये? हो, 78 प्रोग्राम घेण्यात आलेले आहेत. हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात सांगितले आपल्याला. आता एवढं सगळं कार्य वाल्मीनी संपादित करायचं म्हटल्यानंतर वाल्मीला स्वतःचं जे स्ट्रेंथ्स आहे किंवा त्याची बलस्थानं आहेत, तर ही कोणकोणती बलस्थानं वाल्मीची आहेत असं तुम्हाला वाटतं? वाल्मीची बलस्थानं, वाल्मीचा जन्म हा पाणी आणि जमीन यांचा वापर कसा करायचा व शेतकऱ्यांना त्याबाबत कसं अवगत करायचं किंवा प्रशिक्षण द्यायचं यावर झालेलं आहे. त्यामुळे शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कुठली पिकं घेतली पाहिजेत, किती पाणी दिलं पाहिजे याचं प्रशिक्षण दिलं जातं शेतकऱ्यांना गरजेनुसार. हे सर्वात मोठं बलस्थान
वाल्मीचा आहे. संस्थेच्या इतर कार्यप्रणालीप्रमाणे योग्य आणि अनुभवी मनुष्यबळ संस्थेकडे उपलब्ध आहे. इतर संस्थेसोबत संस्थेने सामंजस्य कराराद्वारे सहजीवी संबंध, 40 वर्षापेक्षा जास्त काळ संस्थेचा प्रशिक्षण अनुभव आणि शासनाची सहाय्यता, तसेच वाल्मी संस्थेच्या मालकीची 3 जलाशय, ज्यातलं पाणी हे वाल्मी संस्थेतील फळझाडांना आणि शेतींना वापरण्यात येतं. ही एक फार मोठी जमेची बाजू आहे की वाल्मीला स्वतःचे तलाव आहेत. नंतर वाल्मी अभ्यासक्रम साहित्य स्वतःचं आहे. सिद्धांत आणि सरावाचे मिश्रण शिक्षणासाठी उत्कृष्ट प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, पाणी वापरण्याच्या पद्धती प्रक्षेत्र याही वाल्मीकडे उपलब्ध आहे. विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील समित्यावर प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व आहे. प्रशिक्षण आणि संशोधनात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वाढता वापर संस्था करत आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि अशासकीय संस्थांचे तज्ज्ञ प्रमुख वक्ते संस्थेमध्ये आवश्यकतेनुसार बोलवण्यात येतात. सर, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? राज्यातील शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू शकेन, प्रत्येक शेतकरी सुखी, समाधानी आणि समृद्ध व्हावा यासाठी त्यांनी स्वपातळीवर सुरुवात करावी. त्यानंतर त्यांना शासन किंवा इतर घटक आपोआपच मदत करायला धावून येतील. दर्शकांनो, आत्ताच आपण आपल्या राज्याची एक महत्त्वपूर्ण संस्था, जी जल व भूमी व्यवस्थापनच्या कामामध्ये मागील 44 वर्षापासून अग्रणी आहे, त्या संस्थेबद्दल या संस्थेचे महासंचालक श्री व्ही नाथ यांच्याशी हितगुज केलेली आहे. या संस्थेच्या कामांना आता राज्यामध्ये हळूहळू राज्यातल्या लोकांना ओळख पटायला लागलेली आहे. पुढे देखील या संस्थेने अशाच प्रकारचा आपलं काम सुरू ठेवावं. येणाऱ्या काळामध्ये या संस्थेने आपला सुवर्ण महोत्सव साजरा करताना याचा आढावा घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या सुखी, समाधानी आणि समृद्धीसाठी आपलं योगदान अशाच प्रकारे देत राहावं, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि महासंचालकांना सुद्धा त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.